अमोलजी मिटकरी महिला सभा अमोलजी सरांनी यांच्या हत्येचा कट रचला गेला धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे कसं असं आहे की त्यांनी काही शंका उपस्थित केल्यानंतर तसं जर सरकारकडे निवेदन केलं असेल किंवा रितसर तक्रार दिली असेल तर त्याची चौकशी होईल आणि मुंडे साहेबांवर जरांगे पाटलांचा आणि मुंडे साहेबांचा शाब्दिक संघर्ष जवळपास आता महाराष्ट्रात सर्वश्रुत झाला आहे. पण एखादा आरोप करणं आणि तो आरोप सिद्ध होणं हा फार मोठा फरक आहे. त्याच्यामुळं त्यांच्या आरोपाला सरकार गांभीर्याने घेऊन सरकारच्या स्तरावर योग्य तो निर्णय सरकार खरं तर सातत्यानं हे आरोप होत आहेत धनंजय मुंडेंना राजकारणात संपवलं जातं असं थेट वारंवार असं असतं की कुठल्याही व्यक्तीचं राजकारण आता शेवटी त्यांनी पण परळीला अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व केलं आहे परळीचं. आम्ही अनेक तरुण मुलं ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्याने आलो होतो त्यावेळेस मुंडे साहेबांची भाषणं वगैरे आम्ही ऐकत होतो. पण कोणाचंही शेवटी कोणाचं भाग्य कोणी जाऊन घेऊ शकतो. मला जर तुमचं हे पत्रकारिता संपवायची असेल ते माझ्या हातात, तुम्हाला माझं राजकारण संपवायचं असेल तर शेवटी प्रत्येक व्यक्तीचं एक हे असतं. चूक झाली असेल, चूक केली असेल तर त्याचं कोणी समर्थन करणार नाही. पण आता कसं आहे, आता त्या अमेडिया प्रकरणावरून अजितदादांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करणारे काही एक मोठीच टीम बाहेर निघाली. त्याच्यात काही तथ्य नाही. एक महिन्यानंतर ते परत निष्पन्न होणार. नंतर मग जे आहेत ते परत त्यांना योग्य उत्तर देईल. पण मला असं वाटते की कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता थेट आरोप झाल्यानंतर त्यात काही तथ्य असेल तर ठीक आहे. पण कोणाचं राजकारण तुम्ही समजू शकत नाही जोपर्यंत जनता एखाद्या लोकप्रतिनिधीच्या सोबत असते. हां, जनता ज्या दिवशी पाठीपासून हटेल त्या दिवशी लोकप्रतिनिधी स्वतःच संपतात. पण लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च. स्टार प्रचारक त्यांचा 5व्या क्रमांकाला यादीमध्ये नाव होतं निवडणुकीमध्ये, मात्र त्याच्या सभा खूप कमी प्रमाणामध्ये झाल्या. अंतर्गत देखील मतभेद जे आहे ते पाहायला मिळतात. वारंवार नाही, आता असं झालं की ज्या ज्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत शेवटी मुंडेसाहेब पक्षाचे मोठे नेते आहेत ते स्टार प्रचारकात किंवा नंबरवरती याला महत्त्व नाही. आता काही काही प्रचारकाचे आता माझं 31वं नाव होतं, 23वं, तरी मला प्रचार सभेची मागणी होती. पण आम्ही जिल्हा सोडला नाही. तसं त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडला नसेल. पण आता उर्वरित जर काही निवडणुका राहिल्या जिथे आरक्षणाच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत, जिथे आता निवडणुका होणार आहेत या अधिवेशनाच्या नंतरच्या, त्यावेळेस प्रचाराला असतीलच ते. आणि राहिला प्रश्न त्यांच्या अंतर्गतच्या, आता दादांची त्यांची बैठक दालनात झाली आणि शेवटी नेते म्हणून ते भेटतात. आमच्या पक्षात त्यांचा जो योग्य मान सन्मान ठेवला जातो. खरं तर या अधिवेशनामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतं की मुद्द्यावरती या अधिवेशनावरती खास करून या अधिवेशनात फक्त विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये नमस्कार विदर्भ आणि मराठवाडा हे दोन भाग जे आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी ग्रासलेले भाग आहेत. उत्तर महाराष्ट्रातला पण काही भाग साधारण अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं किंवा पावसाळी अधिवेशन असलं तर पुणे, कोकण, MMRDA, SRA हे मुद्दे चर्चेला येतात. पण हिवाळी अधिवेशन एकतर पूर्ण कालावधीचं व्हायला पाहिजे होतं. तर आता 8 दिवसाचं असेल तर शेतकऱ्यांशिवाय इतर कुठल्याही प्रश्नाला महत्त्व असू नये असं मला वाटतं. ओके, धन्यवाद अमोलजी. ही होती अमोलजी मिटकरी आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया या हिवाळी अधिवेशनादरम्यान. मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं. कॅमेरामॅन सोबत सूर्य